आमची ही 10वं वर्ष आहे महिला दहीहंडीसाठी आणि आमचा भारतीय जनता पक्ष कधीही अग्रेसर असतो, नेहमी कामात पुढेच असतो। जनतेच्या हिताचे आपले जे पारंपरिक सण साजरे झाले पाहिजेत आणि ह्या सणांमधून काहीतरी विशेष काहीतरी वेगळा मेसेज गेला पाहिजे। आता बघता तुम्ही किती ॲक्सिडेंट होतात, मुलं हेल्मेट घालत नाही, ट्रॅफिकवाले सूचना देतात की तुम्ही हेल्मेट वापरा एवढं डोक्याला मारावं लागतं। त्या दहीहंडीच्या निमित्ताने आम्ही हेल्मेट वाटप केलं पथकांना। आमच्या इथं पाहुणे म्हणून आपले किसन गतोरे साहेब, आपल्या माधवीताई नाईक, राम पाटकर, आता अभिजित करंजुले पाटील, आपले विश्वजित करंजुले, नगरसेवक असे भरपूर आमच्या इथं येऊन गेले आहेत आणि येत आहेत पाहुणे आमचे। माधवीताईंनी विशेष उपस्थिती आमच्या इथं लावली। महिलांना एक आनंद आला कारण की माधवीताईची उपस्थिती आम्हाला महिलांना लाभली म्हणून आणि चांगला जल्लोषात चालू आहे। आमची दहीहंडी उत्सव हा इथं साजरा होत आहे। सुजाताताईंच्या माध्यमातून एक खूप चांगला कार्यक्रम हा सालाबादप्रमाणे या स्वामी समर्थ चौकात या ठिकाणी भरवण्यात येतो। विशेष या कार्यक्रमात आपण पाहू शकतात ह्या अंबरनाथमध्ये प्रथमच फक्त महिलांकरता दहीहंडीची सुरुवात या ठिकाणी सुजाताताईंच्या माध्यमातून करण्यात आली आणि जवळपास आपण पाहू शकतो की ठाण्याच्या पलीकडे भाईंदरवरनं लोक या ठिकाणी दहीहंडी करता या ठिकाणी थर लावायला येतात। मी खरंच सुजाताताईंना खूप म्हणजे त्यांचं या ठिकाणी धन्यवाद देतो, कौतुकसुद्धा करतो की आज तुम्ही पाहू शकता तिकडे या ठिकाणी हेल्मेट वितरणचं काम पण या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून होतं आहे। म्हणजे लक्षात घ्या कुठंतरी लोकांची सुरक्षता या ठिकाणी महिला भगिनींचं या ठिकाणी विरंगुळायची व्यवस्था आणि लोकल स्थानिक कलाकारांना देखील या ठिकाणी कार्यक्रमामध्ये समाविष्ट करण्यात येतात। मी खरंच त्यांना या ठिकाणी शुभेच्छा देतो, त्यांना धन्यवाद देखील देतो।